एक परीक्षेला बसलेली विद्यार्थिनी स्वतः त्या ठिकाणी सांगते की असा प्रकार गैरप्रकार चालू आहे, तरीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करून सर्रास हा कॉपीचा प्रकार चालू आहे। मेहरबान कलेक्टर साहेबांकडे सुद्धा तक्रार अर्ज देणार आहे। सन्माननीय शिक्षण विभागाचे शिक्षण मंत्री सन्माननीय दादा भुसे यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज देणार आहे आणि या गोष्टी करून जर का संबंधितांवरती जर का कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयाचे सुद्धा दार ठोठावणार आहोत। माणगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉपीचा सुळसुळाट चालू आहे। परीक्षा केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात कॉपी होते अशा पद्धतीची तक्रार एका विद्यार्थिनीने शक्ती न्यूज मराठी चॅनलकडे केली होती। त्या पद्धतीची मुलाखत आपण प्रदर्शित केली होती। ही मुलाखत पाहिल्यानंतर आता आपल्यासोबत एक पालक आहेत ज्यांचा मुलगा 9वीला आहे। त्यांनी अशी तळमळ व्यक्त केलेली आहे की जर अशा पद्धतीची कॉपी होत असेल तर पुढे माझा जेव्हा पाल्य 10वीला जाईल तेव्हा या परीक्षा केंद्रावरती शिकून त्याचा काय फायदा। आणि याच अनुषंगाने ते पोलीस स्टेशनमध्ये या कॉपीच्या संदर्भामध्ये तक्रार घेऊन गेलेले होते। गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची त्यांनी विनंती पोलिसांना केली। पोलिसांना विनंती केल्यानंतर मग ते गटशिक्षण अधिकारी जे आहेत पंचायत समितीमध्ये त्यांची भेट त्यांनी घेतली आणि या संबंधित पूर्ण व्हिडिओचा तपास करावा आणि योग्य ती कारवाई दोषींवर करावी अशा पद्धतीच्या अशा अनुषंगाने त्यांनी पंचायत समिती माणगाव येथे गटशिक्षण अधिकारी यांना पत्र दिले। त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की केंद्र संचालकांकडे जा। केंद्र संचालकांकडे देखील त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। पूर्ण जी प्रक्रिया आहे आणि त्यांनी दिवसभरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर नमस्कार, मी स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये। आपण या संबंधित कॉपी प्रकरणाबाबत जी तक्रार केलेली आहे किंवा जे निवेदन दिलेले आहात तर काय सांगाल याबद्दल अधिक? नमस्कार, जय शिवराय, जय भीम। मी संजय अर्जुन घाग, माजी सरपंच कोस्ते खुर्द, माजी मराठा समाज अध्यक्ष माणगाव तलारोहा, एक समाजसेवक असून शक्ती न्यूज चॅनलने व्हिडिओद्वारे जी बातमी प्रसारित केलेली आहे त्या बातमीचा आशय घेऊन ज्या माणगाव तालुक्यामध्ये गोरेगाव, इंदापूर, निजामपूर आणि माणगाव या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत आणि यापैकी एका परीक्षा केंद्रावरती कॉपीचा सुलसुलाट, कॉपी पुरवण्यासाठी तिथले कर्मचारी मदत करतात आणि एक परीक्षेला बसलेली विद्यार्थिनी स्वतः त्या ठिकाणी सांगते की असा प्रकार गैरप्रकार चालू आहे, तरीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करून सर्रास हा कॉपीचा प्रकार चालू आहे आणि या बातमीद्वारे मला सुद्धा धक्का बसला। गेली अनेक वर्ष मी ऐकून होतो की कॉपी पुरवले जातात परंतु ठोस असे पुरावे नव्हते, म्हणून मी ताबडतोब माणगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक साहेब यांची भेट घेतली की तातडीने आपण FIR दाखल करा आणि त्या संदर्भामध्ये मी लेखी अर्ज त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्या प्रती मेहरबान कलेक्टर साहेब, मेहरबान SP साहेब, मेहरबान उपजिल्हाधिकारी प्रांत साहेब, मेहरबान तहसीलदार साहेब, मेहरबान गटविकास अधिकारी यांच्याकडे ताबडतोब प्रती दिल्या, परंतु त्याच्यावरती कुठलीच कारवाई माननीय पोलीस निरीक्षक साहेबांनी न केल्यामुळे मी पुन्हा माणगाव गटशिक्षण अधिकारी सौ तांबट मॅडम यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे रिसर तक्रार अर्ज त्या ठिकाणी दिला आणि अशी बाब ही अशोभनीय आहे। समाजामध्ये घातक विचार, चुकीचा मेसेज जात आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडत आहे। या संदर्भामध्ये गटशिक्षण अधिकारी मॅडम यांनी त्या ठिकाणी केंद्र संचालक म्हणून जे परीक्षा बोर्डाच्या ठिकाणी केंद्र संचालक जे असतात त्यांच्याकडे तुम्ही लेखी तक्रार अर्ज द्या आणि त्यांच्या माध्यमातून संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाई होईल अशा पद्धतीचं आम्हाला माहिती दिली। म्हणून प्रथमतः अशोकदादा साबळे माध्यमिक विद्यालय माणगाव या ठिकाणी मी त्या ठिकाणचे परीक्षा केंद्र संचालक सन्माननीय पाटील साहेब यांची भेट घेतली आणि लेखी तक्रार अर्ज दिला आणि त्यांनी त्याच्यावरती आम्हाला पोच दिलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये जे शक्ती न्यूज व्हिडिओ
शक्ती न्यूज चॅनलने जो व्हिडिओ प्रसारित केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण काय कारवाई करणार आहात त्या संदर्भामध्ये आम्ही लेखी अर्ज दिलेला आहे। त्या पद्धतीने ते निश्चितच संबंधित गुन्हेगार जे कर्मचारी असतील जे ह्या गैरकृत्य करणारे जे कर्मचारी असतील त्यांच्यावरती कारवाई करू अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि अशा गोष्टी होता कामा नाहीत, भविष्यामध्ये कुठल्याही केंद्रावरती होता कामा नाहीत। त्यासाठी मी स्वतः मेहरबान कलेक्टर साहेबांकडे सुद्धा तक्रार अर्ज देणार आहे। सन्माननीय शिक्षण विभागाचे शिक्षण मंत्री सन्माननीय दादा भुसे यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज देणार आहे। आणि या गोष्टी करून जर का संबंधितांवरती जर का कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयाचे सुद्धा दार ठोठावणार आहोत। अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडू नये म्हणून माझा मुलगा सुद्धा इयत्ता 9वी मध्ये आहे, पुढच्या वर्षी 10वीला जाईल। त्याच्यासुद्धा या बातम्या ऐकून परिणाम झालेला आहे की पप्पा अभ्यास करून काय फायदा, अशा पद्धतीने शॉर्टकट मार्ग घेऊन जर मार्क भेटत असतील तर कशाला अभ्यास करू। म्हणून एकतर यांच्यावरती कारवाई करा, नाहीतर अधिकृत कॉपी पुरवण्यासाठी नियम काढा। आणि म्हणून गेली बरेच वर्ष मी ऐकून होतो आणि म्हणून माझ्या दोन्ही मुलींसाठी मी इयत्ता 8वी 9वी पासून मुंबई या ठिकाणी स्थलांतरित झालो आणि त्या ठिकाणी उच्च शिक्षण 12वी पर्यंत शिक्षण घेतल्याच्या नंतर उच्च शिक्षणासाठी सुद्धा पाठवल्या। त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही मुली डॉक्टर झाल्या, त्याच्यापैकी एक सक्सेस झाली आणि आज ती MGM या ठिकाणी जॉबला आहे। आणि अशा पद्धतीने चुकीचा कारभार चुकीची गोष्ट होता कामा नये आणि या कॉपी संदर्भामध्ये ठोस कारवाई होण्यासाठी आमचा हा लढा चालू राहणार। आणि यासाठी समाजामधून भरपूर कार्यकर्त्यांचा तरुण कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे आणि या गोष्टीसाठी या चुकीच्या गोष्टीला कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही शेवटपर्यंत लढा देत राहील। तर हे होते घाग साहेब। त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण विभागाने लवकरात लवकर संबंधित यंत्रणा जी आहे किंवा शिक्षक जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी किंवा परीक्षा ही कॉपीमुक्त झाली पाहिजे, अशा पद्धतीचं अशा आशयाचं त्यांनी आत्ता आपल्याशी बोलताना विश्लेषण केलेलं आहे।